Hello everyone, I welcome you to the session of DWP जिथे आपण डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करतोय. MPSC UPSC ओरिएंटेशनने इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये आपण ट्राय करतोय कसं आन्सर अप्रोच करता येईल. ठीक आहे, सो वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटेल एवढं नक्की. ओके, चलो मग आपण आता स्टार्ट करूयात क्वेश्चन. आजचा क्वेश्चन आहे आपला जिओग्राफी जो आहे GS1 GS3 सोबत कनेक्ट होऊ शकतो आपला तो क्वेश्चन, दॅट इज ग्लोबल वॉर्मिंग. ठीक आहे, GS1 GS3 सोबत क्वेश्चन विचारतो, राईट ए नोट ऑन दी ग्लोबल वॉर्मिंग. बघा किती ओपन एंडेड क्वेश्चन आहे. डिमांड, क्लिअर डिमांड सांगतोय आपल्याला की काय करायचंय, तुम्हाला अड्रेस करायचंय ग्लोबल वॉर्मिंग किंवा सिम्पली ग्लोबल वॉर्मिंग किंवा मग याला ऍड्रेस करायचं. मग कसं ऍड्रेस करणार, मग व्हॉट इट इज. ठीक आहे, बघा मी तुम्हाला सांगतो याला कसं ब्रेकडाऊन करायचंय. व्हॉट इट इज, व्हॉट आर दी फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर. ठीक आहे, व्हॉट आर दी इफेक्ट्स ऑफ ग्लोबल वॉर्मिंग आणि मग काय सोल्युशन्स आहेत किंवा घेतले गेले आहेत ऑन दिस पर्टिक्युलर केस. येस, झालाय बघा. क्वेश्चन विचारते, राईट ए शॉर्ट नोट ऑन 150 वर्डचा. 250 असेल तर आपल्याला वर्ड एक्सटेंड करायचे, पॉइंट्स नंबर ऑफ पॉइंट्स वडवायचे. कळाली डिमांड? ओके. मग इथे परत रिक्वायरमेंट काय असणार जर तुम्हाला ऍडिशनल मार्क्स घ्यायचे तर इथे रिक्वायरमेंट असेल तुम्हाला स्ट्रॉंग फॅक्ट्स आणि डेटा देणं मस्ट आहे ना. जर का तुम्ही फॅक्ट आणि डेटा दिला गाईज, एखादी रिपोर्ट मेन्शन, म्हणजे इथे रिपोर्ट मेन्शन पाहिजे, राईट. UNFCCC असेसमेंट रिपोर्ट 6 है ना. सो मग अशा रिपोर्ट जर का दिला आणि अजून पण ठीक आहे, इथे तुमचा आन्सर फार स्ट्रॉंग होईल, मार्क फिचिंग बनेल. ठीक आहे, सो मग आपण काय केलंय, रिक्वायरमेंट कळून घेतली, डिमांड पण कळाला. आता इंट्रोडक्शन, ॲज युज्युअल इंट्रोडक्शन किती पाहिजे आपल्याला, 20-25 वर्ड्स, त्याच्यापेक्षा जास्त जायला नको. 2 ते 3 लाईन. ठीक आहे, 3 लाईन असेल तर दॅट इज फेअर इनफ, एवढे वर्ड्स लागणारच आहे. मग आता इंट्रोडक्शन मध्ये काय केलं मी, कारण ग्लोबल वॉर्मिंग नोट विचारली आहे. व्हॉट इज ग्लोबल वॉर्मिंग? सो ग्लोबल वॉर्मिंग इज सिम्पली राईज इन टेम्परेचर ऑफ दी अर्थ सरफेस. जागतिक तापमान वाढ म्हणजे अर्थच्या सरफेसवर किंवा पृथ्वीचं तापमान वाढणे. मग आता इथे कनेक्ट करून द्यायचंय, सिन्स इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 1779 we have experienced a 0.5 to 1 degree rise in global temperature and that is again leading to a significant impact on the overall human existence. ठीक आहे, अकॉर्डिंग टू IPCC रिपोर्ट. येस, AR6. बस झालंय बघा इंट्रोडक्शन आपला. 3 लाईन मधलं इंट्रोडक्शन, पहिल्या लाईन मध्ये डेफिनेशन, 2 याच्यामध्ये फॅक्ट आणि IPCC रिपोर्टचं नाव. झाला इंट्रोडक्शन. येस, मग आता पुढचा पार्ट काय येईल, बॉडी. ठीक आहे, बॉडी मध्ये काय लिहिणार आपण, सिंपलचा फॅक्ट आहे. मग काय की फॅक्टर्स कोणते कोणते रिस्पॉन्सिबल आहे ग्लोबल वॉर्मिंग साठी. आता बघा फॅक्टर्स कोणते कोणते. आता इथे मी काही शिकवणार नाहीये तुम्हाला. ठीक आहे, इथे मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही क्विक ब्रेन स्टॉर्मिंग करून सगळे पॉइंट देणार आहे. आपण मग त्याच पर्स्पेक्टिव्हने इथे स्टार्ट करतो. ठीक आहे, ग्लोबल वॉर्मिंग. मग काय ग्लोबल वॉर्मिंग कसा, फॅक्टर्स काय काय आहे. मग तुम्ही बघणार एक तर 2 टाईपचे फॅक्टर असू शकतात, नॅचरल किंवा नैसर्गिक आणि आर्टिफिशियल किंवा मानव निर्मित. ठीक आहे, आर्टिफिशियल किंवा मानव निर्मित. मग काय करणार आपण, नॅचरल मध्ये इथे सोलार सायकल्स, चेंज इन दी इन्सोलेशन. ठीक आहे, सोलार एनर्जी जी पृथ्वीवर येते त्याचा नेचर चेंज होतोय, सीझनल चेंजेस. ठीक आहे, सो हे फॅक्टर्स आहे जे रिस्पॉन्सिबल. केस मध्ये काय होतोय, डिफॉरेस्टेशन, वृक्षतोड. ठीक आहे, त्याच्यानंतर मायनिंग. ओके, मग त्याच्यानंतर बर्निंग किंवा सॉलिड मास बर्निंग, त्याच्यामुळे काय होतोय रिलीज. इंडस्ट्रियलायझेशन, याच्यामुळे काय होतोय कार्बन डायऑक्साईडचा रिलीज. ठीक आहे, इंडस्ट्रियलायझेशन. सो मग हे काही फॅक्टर्स आहे बघा, अजून तुम्ही ऍड करू शकता. 10 मार्कर क्वेश्चन आपल्याकडे. सो इथे हे झालेत फॅक्टर जे रिस्पॉन्सिबल आहेत. मी ट्राय करेल की एखादी डायग्राम थ्रू, सन डायग्राम थ्रू याला एक्सप्लेन करू. मग त्याच्यानंतर इफेक्ट्स किंवा वाढीचे परिणाम काय होतात. मग परिणाम तुम्ही कसा देऊ शकता बघा. आता परिणाम तुम्ही काय करू शकता, अगेन डिफरंट. ठीक आहे, मग तुम्ही परिणाम पर्यावरणावर किंवा एन्व्हायरमेंटवर द्या. पर्यावरणावर एन्व्हायरमेंट दिल्यानंतर तुम्ही प्लांट्सवर द्या. त्याच्यानंतर तुम्ही ह्युमन लाईफवर द्या. ठीक आहे, ॲनिमल लाईफवर काय असेल तो द्या. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सवर काय होतो तो द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर पॉलिटिकवर इम्पॅक्ट काय होतोय तो द्या.
ऍग्रिकल्चरवर इम्पॅक्ट काय होतोय तो द्या, ठीक आहे, कृषीवर, आणि जिओ पॉलिटिक्सवर याचा काय इम्पॅक्ट होतोय तो सुद्धा इथे देऊ शकता. बघा कसं एन्व्हायरमेंट डिग्रेड होतोय, प्लांट आणि ह्युमन लाईफवर की ग्लोबल वॉर्मिंगमुळे किती प्रॉब्लेम्स आहे, आईस मेल्टिंग, मग डिझास्टर्स वाढले, त्याचं डिझास्टर इंटेन्सिटी, डिझास्टर मॅनेजमेंट, एनिमलचं मायग्रेशन होतोय, एनिमलची डेथ होतीये, इकॉनॉमिक्स काय होतोय, प्रोडक्टिव्हिटी कमी होती, टेम्परेचर वाढल्यामुळे हीट स्ट्रेस वाढलाय आणि म्हणून प्रोडक्टिव्हिटी काय झाली आहे, कमी झाली. आर्थिक दृष्ट्या सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे. पॉलिटिकल याच्यामुळे मायग्रेशन झाले तर रोहिंग्या सारखा क्रायसिस असेल, किंवा मग इंडोनेशियामधून जे मायग्रेशन होते त्याचा प्रॉब्लेम असेल, ऍग्रिकल्चरची प्रोडक्टिव्हिटी, क्रॉपचे डिसीजेस वाढले, जास्त न्यूट्रिशन्स लागतील, जास्त पाण्याचा उपसा लागेल, इरिगेशन, मग इथे प्रॉब्लेम होईल, आणि जिओ पॉलिटिक्स सुद्धा, ठीक आहे. सो मग हे इम्पॅक्ट, मग त्याच्यानंतर परिणाम और इनिशिएटिव्ह टेकन. मग काय घेतले आपण इनिशिएटिव्ह, मग इनिशिएटिव्ह आपण काय घेतले, क्योटो प्रोटोकॉल, बरोबर, त्याच्यानंतर आपण फॉलो केलाय पॅरिस डील, त्याच्यानंतर आपण काय केलंय नेट झिरो, ठीक आहे, नेट झिरो उद्दिष्टे, ओके. मग हे काही इनिशिएटिव्ह आपण घेतले वर्ल्ड अक्रॉस, ओके. मग ओझोन डिप्लिशन वगैरे इथे तो पण देऊ शकता. मग एवढे काही इनिशिएटिव्ह आपण घेतले. मग आता पुढे वे फॉरवर्ड काय असणार, ठीक आहे. वे फॉरवर्ड केसमध्ये मग अजून आपण काय करू शकतो, मग आता ग्लोबल वॉर्मिंग ऍज लाईक इंडस्ट्रीज आहे ना, इंडस्ट्री इमिशनवर कंट्रोल पाहिजे आपला, त्याच्यानंतर डिफॉरेस्टेशनवर कंट्रोल पाहिजे, फॉरेस्टेशन व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर काही टेक्नॉलॉजी आणि रिसर्चमध्ये इन्व्हेस्ट झालं पाहिजे, जिथून आपण या हे जे ग्रीन हाऊस गॅसेस असतील किंवा अदर इफेक्ट्स असतील त्यांना कंट्रोल करू शकतो, ठीक आहे. खूप सारं लिहायचंय गाईज, पण 10 मार्क्ससाठी 1 कॉन्टेंट गेला पाहिजे. त्यानंतर कन्क्लुजन. मग कन्क्लुजन मध्ये आपण काय करणार आहोत, कन्क्लुजन मध्ये आपण करणार आहोत की एक लार्जर व्हिजन, ठीक आहे, एक मोठं उद्दिष्ट आपल्याला इथे द्यावं लागेल, ठीक आहे, की दस ग्लोबल वॉर्मिंग इज क्रिएटिंग ए व्हेरी एक्झिस्टेन्शियल थ्रेट अँड वी ॲज ए ह्युमॅनिटी नीड टू फाईट इट टुगेदर, नीड टू कंट्रोल इट टुगेदर. सो जागतिक तापमान वाढ हे ओव्हरऑल मनुष्य डील ग्लोबल व्हिजन. आय होप तुम्हाला अजून पण वे कन्क्लुजन असू शकतात. थँक्यू.